सिद्धनाथ पतसंस्थेसाठी एकूण 75.92% मतदान प्रक्रियेत दहिवडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोणताही अनुचित प्रकार नाही। पाहूया सविस्तर बातमी। श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी बुधवार दिनांक 31 रोजी एकूण 75.92% एवढे मतदान झाले। 13 जागांसाठी दाखल झालेल्या एकूण 26 उमेदवारांनी बुधवारी आपले नशीब आजमावले। 11,400 सभासदांपैकी एकूण 8,656 सभासदांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। असे एकूण 75.92% मतदान झाले। हे मतदान जिल्हा परिषद शाळेत पार पडले। यावेळी दहिवडी पोलीस सहाय्यक निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही। श्री सिद्धनाथ सभासद सेवक परिवर्तन पॅनल आणि स्वर्गीय वाघोजीराव पोळ सहकार बचाव पॅनल या दोन पॅनलच्या एकूण 26 जणांमधून 13 जागांसाठी आज मतदान झाले। आज सकाळपासून मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्तमध्ये मतदान सुरू झाले। दोन्ही पॅनलकडून मोठी गर्दी त्या ठिकाणी होती। गर्दीमधून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी सकाळपासून कडक शिस्त लावली होती। आजच्या मतदानानंतर संचालकपदी कोण बसणार? उद्या गुरुवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी लागणारा निकाल सिद्धनाथ पतसंस्थेत सत्ता परिवर्तन करणार की सहकार बचावणार याबाबत सहकार आणि राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले होते। सिद्धनाथ पतसंस्थेच्या या निवडणुकीत झालेल्या मतदानामुळे आगामी निवडणुकाच्या अनुषंगाने काय परिणाम होणार याबाबत सर्वसामान्य लोकांमधून तर्कवितर्क लावले जात आहेत। आपला आवाज न्यूज नेटवर्क, एकनाथ वाघमोडे, दहिवडी।